यड्राव येथील दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या एका डेअरीवर अन्न व औषध प्रशासन आणि शहापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पनीरसह विविध दुग्धजन्य पदार्थांचे नमुने ताब्यात घेतला. संबंधित नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि अन्न सुरक्षा अधिकारी RP पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान डेअरीतील पनीर तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता आणि भेसळीची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या अहवालाकडे आता नागरिकांसह प्रशासनाचंही लक्ष लागलं. विशेष म्हणजे संबंधित डेअरी यापूर्वी शालिमार डेअरी या नावाने कार्यरत होती. सुमारे 4 वर्षांपूर्वी भेसळयुक्त दुधापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून संबंधितांचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने दुसऱ्या नावाने म्हणजेच जमजम या नावाने नव्याने परवाना मिळवून पुन्हा व्यवसाय सुरू केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून वारंवार अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत असताना संबंधितांवर कठोर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर शिक्षा करण्यात यावी आणि ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान संबंधित डेअरीमध्ये सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही पाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याचा मुद्दाही समोर आला आहे. त्यामुळे केवळ अन्न भेसळीचाच नव्हे तर पर्यावरणीय प्रदूषणाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, अविनाश मुंगसे, अमोल खोत, येवाजी चळचूक, रोहित डावळे, युवराज पवार, प्रवीण चव्हाण, बबन माळी आणि संजीव कराड यांनी सहभाग घेतला. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरी विरोधात कारवाई होणार की पुन्हा एकदा प्रकरण थंड बसण्यात जाणार याकडे नागरिकांसह प्रशासनाचं लक्ष लागलं आहे. मात्र नमुन्यांमध्ये भेसळ आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.